अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुभव रत्न पुरस्काराचं वितरण सोहळा रविवारी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात उत्साहात पार पडला। सोलापुरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे। आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे। अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा पुरस्काराने सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे। अनुभव प्रतिष्ठानचे हे कार्य स्तुत्य असून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रतिष्ठान करीत आहे, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी काढले। ते अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुभव रत्न पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात रविवारी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात बोलत होते। यावेळी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी व्यासपीठावर ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे उपाध्यक्ष अनिकेत चंदशेट्टी, युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा बाजपेयी, त्वचारोग व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली सिद्धाराम बगले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी, महिला अध्यक्ष श्वेता कालदीप आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी यंदाच्या वर्षी अनुभवरत्न पुरस्कार देताना समाजसेवक गोपाल सोमाणी, उद्योजक शशिकांत आकळवडी, डॉक्टर दीपाली लोणीकर, पत्रकार अविनाश कुलकर्णी, विपुल मिरजकर, संतोष पाटील, स्वप्नाली देवकाते, प्रशांत कुलकर्णी आणि महिला पोलीस राणी झांबरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले, तर आभार सुनंदा भाईकट्टी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी, शिवानंद नागणसुरे, गणेश कालदीप, सोमनाथ कालदीप, अभिषेक दुलंगे, धनंजय ममदापुरे, मल्लीनाथ गादगी, मंगेश कुलकर्णी, महेश कासट, ओंकार कालदीप, राहुल तंबाके, राहुल बुरहाणपुरे, राहुल बिराजदार आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले।